नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती सन 2026 बघा या ठिकाणी चौकीदार या पदासाठी बघा जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्या या ठिकाणी काय विचारलाय, बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलाय, कृष्णा खोरे विकास महामंडळ. कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोठे आहे? आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, मेघालय या राज्याची राजधानी कोणती आहे? आता मेघालय या राज्याची राजधानी कोणती असेल तर विद्यार्थी मित्रांनो शिलाँग पहा, मेघालय या राज्याची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. हिमालय बघा पर्वत विद्यार्थी मित्रांनो अर्वाचीनवली या प्रकारचा बघा हिमालय हा पर्वत आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, रायगड जिल्ह्यामध्ये विचारले सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? आता रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोठे असेल तर श्रीवर्धन बघा या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये बघा श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन या दोन देशामध्ये कोणती सीमारेषा आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, मॅकमोहन लाईन. बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? मॅकमोहन लाईन आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? बघा, सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारत सेवक समाज बघा यांची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पानिपतचं तिसरं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे तिसरं युद्ध या ठिकाणी विचारले कोणत्या वर्षी झाले होते? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का विद्यार्थी मित्रांनो, सन 1761 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पानिपतचे तिसरे युद्ध झालं होतं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा, तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण असतील? शंकरराव खरात तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? तर याचं योग्य उत्तर बघा, कलम 324 हे भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? कलम 324, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी लागणारे बघा महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, त्यामध्ये जीकेचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, गणित असेल, बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारला, आलेपी हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? आता आलेपी हे बंदर कोठं असेल? आलेपी बंदर विद्यार्थी मित्रांनो बघा केरळ या राज्यामधलं बंदर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बोकारो आणि बघा झारिया हे काय आहेत? दगडी कोळसा क्षेत्र आहे. बघा, या ठिकाणी दगडी कोळसा बघा या ठिकाणी उत्पादित होतो. बोकारो बघा कोठा विद्यार्थी झाला होता प्रश्न आपल्याकडे, बोकारो आणि झारिया कोठा असतील? झारखंड या राज्यामध्ये. बघा, झारखंड हे राज्य भारतामध्ये बघा कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? झारखंड राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे?
आता भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कुठे होते, झाला होता प्रश्न आपल्याकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन होत असते. चहाचं सर्वाधिक उत्पादन कुठे होते, चहाचं सर्वाधिक उत्पादन आसाम या राज्यामध्ये होत असते. विषय क्रमांक पुढचा रावत भाटा. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उजनी धरण कोणतं आहे? भीमा नदीवरचं बघा महत्त्वपूर्ण धरण आहे उजनी धरण. भीमा नदीवर असून ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उजनी धरण सोलापूर जिल्हा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुणे ते बारामती. पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती विद्यार्थी मित्रांनो, दिवा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघ या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17 काय विचारलाय, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? पृथ्वीवर विचारले दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे. पृथ्वीच्या परिवलनामुळे बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कयाधू ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते? कयाधू नदी बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे, कयाधू नदी विद्यार्थी मित्रांनो हिंगोली या जिल्ह्यामधून बघा वाहणारी महत्त्वाची नदी आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला बघा जाऊन मिळणारी नदी आहे? कोणती नदी आहे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? तर विद्यार्थी बघा भीमा नदी या ठिकाणी बंगालच्या उपसागराला बघा जाऊन मिळणारी नदी आहे. नर्मदा आणि तापी. नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. बघा विषय क्रमांक पुढचा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला होता? बघा हा प्रश्न बघा बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलाय, भारताचे बघा पहिले उपराष्ट्रपती कोण आहे? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? बघा सर्वांनी सांगायचे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारला, सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? आता सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं असेल? काठमांडू नेपाळ. काठमांडू नेपाळ बघा या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा सर्वांनी सांगायचे कोयना ही नदी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणी सन 1851 या वर्षी बघा मुंबई या ठिकाणी भारतामधली पहिली कापड गिरणी सुरू झाली होती. विषय क्रमांक पुढे, सूर्यमालेमध्ये. सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता असेल? बघा सूर्यमाला सर्वांना माहीत आहे. बघा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे? बघा पृथ्वी ग्रह आहे. सूर्यापासून तिसरा ग्रह पृथ्वी ग्रह. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? भारतामध्ये विचारले आकाराने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? भारतामधलं आकारानं सर्वात लहान राज्य म्हणजे गोवा राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वेबसाईटच्या. आता वेबसाईट सर्वांना माहीत आहे. वेबसाईटच्या मुखपृष्ठाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. वेबसाईटच्या बघा मुखपृष्ठाला विद्यार्थी आपण काय म्हणतो? होम पेज असे म्हणतो. पहा होम पेज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? ग्रामगीता विचारले खालीलपैकी कोणी लिहिली? बघा सर्वांनी सांगायचे राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता त्यांनी लिहिलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती असेल? महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 36 आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलंय, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लोकसभा व राज्यसभा.
लोकसभा आणि राज्यसभा यांच्या बघा संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा लोकसभा आणि राज्यसभा बघा यांचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपती यांना असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. कोहिमा. कोहिमा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी आहे? सर्वांना बघा योग्य उत्तर का नागालँड. नागालँडची राजधानी कोणती आहे? नागालँडची राजधानी कोहिमा आहे. विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलं आहे? सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? सूर्यग्रहण विचारले नेहमी कोणत्या दिवशी होते? सर्वांना माहीत आहे सूर्यग्रहण बघा नेहमी अमावस्येला होते आणि चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती असतो? पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती असतो? बघा पाण्याचा उत्कलनांक बिंदू विद्या 100°C या ठिकाणी पाण्याचा उत्कलनांक बिंदू असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोसला ही कादंबरी कोणाची होती? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं. कोसला ही कादंबरी बघा भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध? पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध आहे? तर या ठिकाणी सितार वादक होते. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? प्रतापगड हा किल्ला विचारलाय कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? प्रतापगड विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू विचारलाय कोणत्या शहरामध्ये आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भारताचा मध्यबिंदू विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहरामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक इंडियन मिलिटरी अकॅडमी विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पांझरा नदीच्या काठावर कोणतं शहर असेल? पांझरा नदीच्या काठावर विचारले कोणतं शहर आहे? तर या ठिकाणी बघा पांझरा नदीच्या काठावर धुळे शहर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा विद्युतधारा विचारले खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? विद्युतधारा विद्यार्थी मित्रांनो एम्पियर या एककामध्ये प्रामुख्याने बघा विद्युतधारा मोजली जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय बघा मराठी व्याकरण या विषयाचे बघा काही प्रश्न आहेत. बघा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणच्या या ठिकाणी प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहिला बघा काय विचारला आहे? आद्री आणि शैल बघा हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा आद्री म्हणजे काय असतो? आद्री म्हणजे पर्वत. म्हणजे या ठिकाणी आद्री आणि शैल हे शब्द काय असतील? पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक दुसरा आवश्यक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? आवश्यक अनावश्यक म्हणजे या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. आवश्यक अनावश्यक. विषय क्रमांक पुढचा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती? बघा विद्यार्थी मित्रांनो यमुना पर्यटन ही मराठी भाषेमधली बघा पहिली सामाजिक कादंबरी आहे. विषय क्रमांक पुढचा ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण म्हणजेच खालीलपैकी कोणते ठिकाण होय? ज्या ठिकाणी बघा दोन नद्या एकत्र मिळतात आपण त्यांना काय म्हणतो? संगम म्हणतो. पहा संगम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र मिळतात 3 नद्या त्रिवेणी संगम, 2 नद्या संगम. विषय क्रमांक पुढचा खालील या ठिकाणी मन पूर्ण करा. बघा नाव सोनूबाई हाती. बघा या ठिकाणी रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणते शब्द येतील? मन पूर्ण करायचे आपल्याला. नाव सोनूबाई हाती, कथळाचा वाळा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मराठीतील आद्य चरित्रकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठीतील आद्य चरित्रकार कोणाला म्हणतात? तर संत नामदेव महाराजांना विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये बघा आद्य चरित्रकार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आणि व किंवा परंतु. बघा वाक्यामध्ये आणि येतो, व येतो, किंवा परंतु येतं असे शब्द येतात. तर हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? क्रियाविशेषण, शब्दयोगी, अवयव, उभयनव्य, अवयव. बघा आणि व हे काय करतात? वाक्यामध्ये वाक्य जोडण्याचं काम करतात. मग हे कोणते असतील? उभयनव्य, अवयव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढील शब्दापैकी वेगळा शब्द निवडा. माणुसकी, गुलामगिरी, पाटीलकी, लबाड. बघा हे काय असतील? माणुसकी विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम आहे. गुलामगिरी भाववाचक नाम आहे. पाटीलकी भाववाचक नाम. बघा लबाड हा शब्द भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा मी चित्रपट पाहत असे.
मी चित्रपट पाहत असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य? पाहत असे. मग कोणत्याला पाहिजे? मी चित्रपट पाहत असे विद्यार्थीमध्ये भूतकाळाचं रीती भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. हे परमेश्वरा त्याचे रक्षण कर. हे परमेश्वरा त्याचे रक्षण कर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? आज्ञार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय या शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मुख्यालय या शब्दामध्ये स्वर संधी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. विवाहात मोठी गर्दी झाली. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी विवाहात बघा विवाह शब्द आहे, या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय. त इ आ. त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर हे त इ आ विद्यार्थी मित्रांनो सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा. आईबाप या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आईबाप. आईबाप या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? बघा इतरेतर द्वंद्व. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा. तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो या वाक्याचा प्रयोग सांगा. तो रोज अभ्यास करतो. सकर्मक कर्तरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. सुया, फुले, विटा, मिरी. आता या ठिकाणी एकवचनी शब्द कोणता असेल? सुई, सुया. म्हणजे सुया या ठिकाणी अनेक वचनी आहे. फुल, फुले. फुले पण या ठिकाणी अनेक वचनी आहे. वीट, विटा. विटा पण या ठिकाणी अनेक वचनी आहे. मिरी, मिरे. म्हणजे या ठिकाणी मिरी हा शब्द या ठिकाणी एकवचनी या प्रकार शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा. काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बघा काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी या ठिकाणी विसर्ग या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. विषय क्रमांक पुढचा. समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक शब्द ओळखा. जहाजांचा काय असतो? जहाजांचा काफिला असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 18. जोराचा वारा सुटला आणि पाऊस आला. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? बघा या वाक्यामध्ये आणि आलेलं आहे. जोराचा वारा सुटला आणि पाऊस आला हे वाक्य संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा. अ इ, इ उ, अ ए हे बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? बघा हे सारखे आहेत का? नाही. सजातीय आहेत का? सारखे म्हणजे सजातीय सारखे, सजातीय नाहीत. विजातीय आहेत का? वेगवेगळे आहेत का? बघा यस. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य विजातीय स्वर या प्रकारचे स्वर आहेत. विषय क्रमांक पुढचा. अज्ञातवासी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अज्ञातवासी. बघा विद्यार्थी मित्रांनो अज्ञातवासी या ठिकाणी हे दिनकर गंगाधर केळकर यांचं या कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य आपण त्यांना काय म्हणतो? अतिक्रमण. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार या प्रकारचा अलंकार आहे. विषय क्रमांक पुढचा. क्रियावाचक मूळ शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? क्रियावाचक मूळ शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना धातू म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढील शब्दाचं अनेक वचनी रूप ओळखा. लेखनी या ठिकाणी शब्द आहे. लेखनी या शब्दाचं अनेक वचन रूप आपल्याला करायचं. लेखनी, लेखण्या. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. गंभीर या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गंभीर, गांभीर्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या गंभीरचं भाववाचक नाम होईल. विषय क्रमांक पुढचा. खालील पर्यायापैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम. बघा नदी, पर्वत, झाड, मुंबई. मुंबई बघा या शब्द या ठिकाणी विशेष नाम या प्रकारचा शब्द आहे. अंग टाकणे. अंग टाकणे, वाक्प्रचार. योग्य अर्थ सांगा. याचा अर्थ काय आला पाहिजे? अंग टाकणे म्हणजे काय असतो? बेजार होणे, अशक्त होणे, नाकबूल सोडून अंग टाकणे म्हणजे काय असतो? अशक्त होणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पांगिरा ही कादंबरी कोणाची होती? बघा विद्यार्थी मित्रांनो पांगिरा ही कादंबरी विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढील विरुद्ध आरती शब्दाची चुकीची जोडी ओळखा. वरिष्ठ, कनिष्ठ, विकास, रास. बघा विजय, पराजित, शीतल, थंड. बघा या ठिकाणी चुकी जोडी कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा, ज्यांना आदिवासी विकास भरती चौकीदार या पदासाठी महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.